हाय मित्रांनो, तर नवीन व्हिडिओ सुरुवात करते, नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते. तर आज मी बनवत आहे मस्तपैकी वांगे, ताजे ताजे फ्रेश वांगे, भरलेलं वांगं करणार आहे आणि मटकीची भाजी करणार आहे. तर एवढं करणार आहे. तर बघा मग कसं बनवते मी. सगळंच व्हिडिओ नाही दाखवणार, जेवढं होईल तेवढं शक्य होणार. म्हणजे व्हिडिओ काढेल आता कोणच नाही तर मीच बनवणार, मीच व्हिडिओ शूट कसं करणार, जसं जमल तसं करेल मी, तुम्हाला दाखवते मी. एकदम सिंपल पद्धतीने भरलेलं वांगं करणार आहे, खोबरं वगैरे टाकून मस्तपैकी चमचमीत करणार आहे. आणि लाल तिखट टाकत नाही, मिरची टाकत नाही, काहीच टाकत नाही मी. फक्त आलं लसूण जिरं खोबरं एवढंच टाकते आणि भरून वांगं करते. आणि हळद मिरची हळद आणि सॉरी हळद टाकते फक्त, दुसरं काही टाकत नाही. आणि मीठ टाकते, बस. एक नंबर होतं, तुम्ही बघायलाच आता. चला मग. वांगं बघा, फ्रेश वांगे आणलेत, कापून ठेवलेत मी. तर त्याची भाजी बनवायची तयारी करते मी. तर हे हळद आणि मीठ आहे ना, नुसतं हे वांग्याच्या आतमध्ये भरून घेणार आहे. आणि मसाला ना डायरेक्ट टाकलं तरी चालेल, फक्त हळद आणि मीठ टाकणार, म्हणजे वांग्याला चव लागते. इथं कढई तापायला ठेवले, तेल टाक. वांग्याला हळद मीठ लावून घेतले मी. हे मसाले ना डायरेक्ट ह्याच्यात परतायला लागले. त्याच्यात खोबरं आणि कोथिंबीर, आलं लसूण आणि जिरे बरं का. ह्याच्यातच वांगे टाकते. वांगे पण त्याला परतले जाऊ. आता चमचा घेऊन परतून घेते. तर बघा, वांग्याची भाजी ऑलमोस्ट झाली. आता मॅगी मसाला टाकते आणि त्यात संध्याकाळचं पाणी आलं आमच्या इथं, पाणी पण भरायचं. स्वयंपाक करता करता काय 2 हंडे भरायचे, एक हंडा आणि एक कळशी आणि एक माठात एक हंडा वाटायचे, तेवढंच भरायचं. पण भरायचं तर आहेच ना. चला, वांग्याची भाजी शिजू घालते आणि मस्तपैकी पाणी भरून घेते. की उकळायला लागले आपले. चपातीचं पीठ म्हणजे चपाती करते आता. आणि वांग्याची भाजी झाली आपली. हे बघा, मस्त वांग्याची भाजी झाली. मटकीच्या भाजीला कलर येईल नंतर जरा. स्वयंपाक करता करता माझे हालत बघा कसे झाले बेकार. तरी फॅन लावले मी, बघू शकता. नाही तर फॅन बंद केल्यानं खूप घाम येतं, त्यामुळे थोडंसं फॅन लावते आणि स्वयंपाक करते. चला आता पटापट चपात्या लाटून घेते, त्याच्यानंतर मग जेवायला देते त्यांना. सारखं मळायचं की माणसाला चपाती करता करता घाम सुटायला लागले. हा, परत मळून घेतले पीठ मी. एक तरी काम धड करत जा. पाणी देत नव्हते पीठ मळायनंतर. पाणी सांडवले, तुला पीठ मळायला लावलं होतं मी. परत मागितले, परत दिलं नाही का पाणी. मी सांडवलं कुठं पाणी. म्हणून एवढं पीठ मळायला मला फार 5-10 मिनिटं लागलं. रिटर्न पीठ मळले माहितीये का मी. बघा आता तुझं चपाती चांगलं व्हायला लागले, 5 दगडासारखं मळलीस पीठ. तर बघा, फायनली स्वयंपाक झालं माझं. स्वयंपाक करता करता कसलं हाल बेकार. एवढं गरम होतं काय सांगायचं. मम्मा जेवती. थांबा, तिला भाजी कशी झाली विचारू आपण. भाजी कशी झाली? एक नंबर झाले बघा, मॅडम जेवायला लागली. जे पप्पा भाईजी. चला मग, ओके बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून थँक्स. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.